या सेशनमध्ये आपण स्लायसर बघूया. स्लायसर हे खूप पॉवरफुल फीचर आहे पॉवर बीआय मध्ये, जिथे आपण पेज लेवल फिल्टर जे एक प्रकारचं फिल्टरच आहे, परंतु आपण त्यात ड्रॉप डाऊन देऊ शकतो, रेंज देऊ शकतो किंवा ड्रॉप डाऊन देऊ शकतो, चेकबॉक्स देऊ शकतो. अशा पद्धतीचे फिल्टर आपण अप्लाय करू शकतो. सिंगल सिलेक्ट, मल्टी सिलेक्ट वेगवेगळे फिल्टर्स आपण अप्लाय करू शकतो. आणि त्यासाठी हे स्लायसर्स इथं ऑप्शन्स अवेलेबल आहे. तुम्ही याच्यात पण जरी गेले तरी तुम्हाला इथे ह्या स्लायसरच्या याच्यात इथे एक असं फिल्टरचं ऑप्शन दिसेल. आता याच्यात आपण काय करू शकतो ना, की आता आपण याच्यात काय करू शकतो ना, ही मॅपच्या ठिकाणी आपण एक स्लायसर ऍड करू शकतो, जो की आपल्याला इथं वरती असं डिस्प्ले होता येईल. आणि जिथे कॉन्टिनेंटचा आपण फिल्टर ऍड करू, जिथं की पर्टिक्युलर कॉन्टिनेंट सिलेक्ट केलं की त्या कॉन्टिनेंटचाच मॅप इथे खाली डिस्प्ले होईल. आणि एक लक्षात घेणं गरजेचं आहे, हा जो आपण स्लायसर्स ऍड करतो तेव्हा आपण हा पूर्ण पेजला अप्लाय होतो. त्यामुळे जेवढे व्हिज्युअल्स असतील पेजवर ते सगळे फिल्टर आउट होतील. तर मी हा एक चार्ट स्लायसर इथून ऍड करतोय आणि असा हा स्लायसर्स इथे येईल. तर मला काय करायचं इथे ह्या जागेमध्ये असं इथं ठेवायचं. आता याच्यात आपल्याला पहिली गोष्ट काय करावं लागेल, की आपल्याला काही ऑब्जेक्ट्स ऍड करावं लागेल, म्हणजे कॉन्टिनेंटचं. म्हणजे आम्हाला जर कॉन्टिनेंट ऍड करायचं तर त्यासाठी आपण इथे काय करू शकतो, की ऍड गेल्यानंतर आपण इथे यायचं आणि इथे ऍड डेटा करायचं. तर ऍड डेटामध्ये काय करायचंय, तर कॉन्टिनेंट ऍड करायचं आपल्याला. तर हे कॉन्टिनेंट ऍड केल्यानंतर आपल्याला इथे ते पूर्ण असे डिस्प्ले होतील. आता याची फॉर्मॅटिंग आपण करू शकतो. आता इथं काय झालं ना, हे चेकबॉक्स आहे, तर ह्या चेकबॉक्स ऐवजी आपण वेगवेगळे ऑप्शन्स सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी फॉर्मॅटमध्ये यायचंय. आणि आता टायटल इथं काही गरज नाही आपल्याला, म्हणून इथं ऑफच आहे टायटल. कॉन्टिनेंट आपल्याला ठेवायचं नाही. स्लायसर हेडर जो आहे तो आपला हा कॉन्टिनेंट तो नाही नसता तरी चालेल, कारण की आपल्याला फक्त त्या 3 व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहे म्हणून. आणि स्लायसर सेटिंग, आता स्लायसर सेटिंग मध्ये हे महत्वाचं आहे की व्हर्टिकल लिस्ट, टाईल, ड्रॉप डाऊन. आता टाईल जर असं केलं तर असे वेगवेगळे दिसतात. जर ड्रॉप डाऊन दिसलं, सिलेक्ट केलं तर आपल्याला असा ड्रॉप डाऊनचा ऑप्शन भेटेल आणि त्याच्यात आपल्याला हे सिलेक्ट करायला भेटलं. आता मला इथे हे टाईलचे जे ऑप्शन आहे ना ते व्यवस्थित इथे वाटतात, असे की योग्य वाटतात. त्यामुळे मी असं इथे ठेवू शकतो आणि याच्यावर जर क्लिक केलं तर आपला हा खालचा जो चार्ट आहे तो इथे डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने फक्त पर्टिक्युलर कंटेंट. तर त्याच्यासाठी थोडी अजून फॉर्मॅटिंग आपण करूया. सिलेक्शन टाईल सिलेक्शन कसं असतं ना, की आता इथे सिंगल सिलेक्ट आहे, मल्टी सिलेक्ट विथ कंट्रोल की जी असते ना ती प्रेस करून आपण करू शकतो, म्हणजे वाटलं तर. किंवा सोर्स सिलेक्ट ऑल, आता आपण सोर्स सिलेक्ट ऑल पण करू शकतो. आता इथे सिलेक्ट ऑल केलं तर पूर्ण सिलेक्ट होतील आणि आपला हा पूर्ण मॅप दिसेल. आता याच्यात अजून काही फॉर्मॅटिंग आपण करू शकतो, जसे की व्हॅल्यूज आहे. आता व्हॅल्यूचा जर कलर जे आहे तर आपण त्याच्यात थोडा असा हा बोल्ड करूया, याची साईज वाढूया थोडी, अजून व्यवस्थित दिसेल. याचा फॉन्ट कलर आहे ना तो मी हा ठेवतोय. फॉन्ट कलर मी हा घेतलाय. थोडं बॅकग्राऊंड आपण चेंज करूयात आणि बॅकग्राऊंड जे आहे ते मी आपलं डार्क ग्रे घेतोय, जेणेकरून हा आपला असा दिसेल. तर अशा पद्धतीने ही सेटिंग झालेली आहे, जिथे आपल्याला इथे पर्टिक्युलर सिलेक्ट करू शकतो आपण. त्यानंतर तेच दिसेल. स्पेसिफिक सिलेक्ट केलं तर फक्त स्पेसिफिकचा मॅप दिसेल इथे. अशा पद्धतीने हे रिजन वाईज आपण फिल्टर आउट करू शकतो. हे स्लायसर झालं. आता अजून एक स्लायसर आपल्याला ऍड करायचंय. याचे तुम्हाला जशी वाटेल तशी फॉर्मॅटिंग करू शकता आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तसं ते ऍड करू शकतो. तुम्हाला वाटलं तर व्हर्टिकल लिस्ट ऍड करू शकता किंवा ड्रॉप डाऊन ऍड करू शकता, काही हरकत नाही. परंतु जशी बिझनेस रिक्वायरमेंट असेल तसे आपण ऍड केलेले चांगले. तर आता अजून एक कस्टमर डिटेल्समध्ये एक स्लायसर ऍड करायचं आहे आपल्याला. तर ह्या कस्टमर डिटेलमध्ये इथे आपल्याला इयर वाईज हा डेटा फिल्टर आउट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे हे जे आहे ह्याला मी थोडंसं खाली घेतो आणि इथं आपण इयरचा स्लायसर ऍड करूया. आता इयरचा स्लायसर ऍड करण्यासाठी आपण इथं स्लायसर सिलेक्ट करतोय आणि हा जो स्लायसर आहे तो मी इथे सिलेक्ट करतोय. तर हे ऍड केल्यानंतर इथं आपल्याला हे ऍड डेटामध्ये इथं कॅलेंडर लुकअपचा जो इयर आहे तो आपण सिलेक्ट करू शकतो. हे इयर फील्ड. आणि इथे तुम्हाला थोडंफार फॉर्मॅटिंग करू शकता. आता इथं हा रेंज दिसतो याच्या व्हिज्युअल्समध्ये जर गेला तर इथं इयर, बेसिक फिल्टरिंग, इथं हे केली तर सर्व दिसतील. सिलेक्ट ऑल असतील बाय डिफॉल्ट, तरी हे सिलेक्टेड असतील. आणि त्यानंतर आता याची सेटिंग, जे स्लायसर सेटिंग आहे, तर इथे 2-3 ऑप्शन आहे, व्हर्टिकल लिस्ट, टाईल, ड्रॉप डाऊन. तर टाईल जर केलं तर असं असे दिसतील. व्हर्टिकल लिस्ट जर केलं तर असे चेकबॉक्स दिसतील. लेस दॅन ऑर इक्वल टू जरी केलं तरी पण अशी रेंज येईल.
परंतु याच्यात जर इयर वाईज जर घ्यायचं असेल आपल्याला, तर हा एक ड्रॉपडाऊन पण आहे. ड्रॉपडाऊन बघू शकता की तुम्ही असं एक ड्रॉपडाऊन इथे सिलेक्ट करू शकता, जेणेकरून हे असे ड्रॉपडाऊन येईल. परंतु इथे आपण एक बिटवीनचं जे ऑपरेटर आहे ना ते घेऊया, जेणेकरून काय होईल ना की आपल्याला जेव्हा आपण हे करतोय तेव्हा इथे आपल्याला हा विज्युअल असा आपण 2 वर्षासाठी घेऊ शकतो, किंवा असं हे रिफ्लेक्ट होऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला वाटलं की फक्त 1 वर्षासाठी घ्यायचंय, तर आपण हे जे आहे ते असं पूर्ण विज्युअल्स आपण इकडे फिरू शकतो. म्हणजे फक्त मला 1 वर्षाचं किंवा असं 2 वर्षाचं घ्यायचंय, तर आपण त्या हिशोबाने तुम्ही बघा हे सर्व विज्युअल्स रिफ्लेक्ट होत आहे. तर याचे फॉर्मॅटिंग फक्त चेंज करूया, थोडीशी साईज फॉन्ट वगैरे आहे ते चेंज करूया. ते व्हॅल्यूज याचा बोल्ड करूया जर कर व्यवस्थित दिसेल. आणि त्यानंतर इथे थोडंसं 10 कलर देऊया. आणि अ, हे ठीक आहे. याचा बॅकग्राऊंड कलर आहे थोडासा चेंज करूया, जेणेकरून हा ग्रे टाईपचा असेल, ओळखायला सोपा. तर अशा पद्धतीने थोडंफार हे चेंज झालेले आहे. आणि आपण हे करू शकतो की जे आपल्याला पूर्ण पाहिजे असेल तर पूर्ण फिल्टर आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे स्लायसर्स ऍड करू शकतो. बऱ्याच ठिकाणी जसे जसे रिक्वायरमेंट असेल तसे आपण हे स्लायसर ऍड करू शकतो. एक्झिक्युटिव्ह डॅशबोर्डला पण स्लायसर गरजेचं असेल तर आपण ऍड करू शकतो. तर तुम्ही हे ट्राय करा आणि इम्प्लिमेंट करा तुमच्या डॅशबोर्डमध्ये. काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारू शकता.